नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. सिलिका मायनिंग प्रकरणी अतुल रावराणेंची आरपारची लढाई. गावच्या प्रश्नासाठी चाकरमान्यांची बैठक. आमदार वैभव नाईकांचा पुढाकार. ग्रामस्थांनीही केलं कौतुक. आणि तब्बल 2.5 लाख मानधन मंदिर जीर्णोद्धारासाठी. नगराध्यक्ष ओंकार तेलींचं आदर्शवत काम. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण. मॅथ्स, ट्युशन पिरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीही उपलब्ध. सीबीएसई बोर्डाशी संलग्न प्रशालय. संपर्कासाठी क्रमांक 9545 520604. आता पाहूयात सविस्तर बातम्या. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. बेकायदा सिलिका मायनिंग विरोधात शिवसेना नेते अतुल रावराणेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. सिंधुदुर्गात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाळू उत्खनन चालू आहे. यात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातोय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमानणे इतपत मायनिंग अधिकाऱ्यांची हिंमत गेली आहे. वाळू व्यावसायिक, मायनिंगचे अधिकारी आणि जिल्ह्यातील एक बडा नेता यांच्या संगनमतानं हा कारभार चालू आहे. यामध्ये सरकारचा लाखोंचा महसूल आणि निसर्गाची लूट अगदी राजरोसपणे सुरू आहे. या सर्वाला प्रशासकीय अधिकारी जबाबदार असून यावर ठोस कारवाई न झाल्यास या विरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा शिवसेना नेते अतुल रावराणेंनी दिलाय. कोकणात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफिया आणि सिलिका मायनिंग वाल्यांनी उच्छाद मांडलाय. अक्षरशः कोकणच्या निसर्गाला ओरबडायचं काम डोळ्यादेखत सुरू आहे. यादीतले नेते, मायनिंग अधिकारी मलिदा खाऊन धृतराष्ट्राच्या भूमिकेत दिसून येत आहेत. मात्र या लापवाट ठरतायत ते शिवसेना नेते अतुल रावराणे. कोणत्याही दबावाची भीडबाड आणि तमा न बाळगता अतुल रावराणे यांनी कणकवलीतील पियाळी, कासार्डे, वाघेरी, लोरे नंबर 1, फोंडा तसेच वैभववाडी तालुक्यातील आचिरणे, लोरे नंबर 2 मध्ये खनिकर्म विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता बनावट ट्रान्सिट पासद्वारे सिलिका मायनिंगची वाहतूक सुरू आहे. यात सरकारी बाबू, खाणधारक आणि बडे नेते मंडळी यांच्या संगनमतानं हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडवला जातोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या सिलिका माफियांच्या होत असलेल्या बेकायदेशीर उत्खननावर जेव्हा आम्ही ते आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्वरितच त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश हे मुख्यमंत्री कार्यालयाकडनं प्राप्त झाले. त्याच्यावरती कारवाईची सुरुवाती झाली आणि पहिल्या टप्प्यातच जवळजवळ 3.5 कोटीच्या आसपास दंड हा आकारला गेला. या सगळ्या प्रकरणात सगळ्यांची अळीमिळी गुपचिळी असताना अतुल रावराणे यांनी अभ्यास करत याचा पोलखोल केलाय. अतुल रावराणे एवढ्यावरच गप्प न राहता यात सर्वांचे साटेलोटे कसे आहेत, बनावट पासद्वारे याची बेकायदा वाहतूक कशी होते, दिवसाला 500 पेक्षा जास्त गाड्या परत जिल्ह्यात जातात याचा पुराव्यानिशी पोलखोल केलाय. म्हणजे हे कुठेतरी अधिकाऱ्यांचं आणि कुठेतरी एकत्र संगनमत असल्यासारखं दिसत आहे. पहिल्या निदर्शनात येत आहे. काल खनिकर्म अधिकाऱ्यांना आम्ही आमच्याकडे असलेल्या रॉयल्टीचे जे ओरिजिनल पावत्या, जे नकली दस्तावेज आहेत हे त्यांना आम्ही दिलेले आहेत आणि त्याच्यात त्याचंही त्यांच्याकडनं आम्ही खनिकर्म अधिकाऱ्यांना पोहोचही घेतली. त्याच्यानंतर त्या खनिकर्म अधिकाऱ्यांना आम्ही एवढं डिटेलमध्ये दिलं आहे की कुठल्या कायद्याद्वारे तुम्ही याच्यावर कोणती कलम लावली आणि कशा प्रकारे गुन्हा दाखल केला पाहिजे हे सर्व त्यांना आम्ही दिलेलं आहे. अतुल रावराणेंनी पोलखोल केल्यानंतर अधिकाऱ्यांनी थातूर मातूर कारवाई करायला सुरू केली आहे. काही बेकायदा उत्खनन करणाऱ्या खाण मालकांवर कारवाई करत सुमारे 3,70 लाख रुपये दंड आकारलाय. असा दंड आकारल्यानंतर कायद्याप्रमाणे दंडाची 25% रक्कम जमा झाल्याशिवाय समोरील व्यक्तीचं अपील ऍडमिट करायचं नसतं.
तरीही महसूलच्या अधिकाऱ्यांनी हे अपील ऍडमिट करून घेतल्याचं रावराणेंनी सांगितलंय। यावरून महसूल अधिकारी आणि मालकांचे किती साटेलोटे आहेत तसेच केवढा मोठा झोल झाला असेल याची कल्पनाच न केलेली बरी। काही सरकारी अधिकाऱ्यांकडनं हे कुठेतरी याला वेगळं वळण लागतंय असं निदर्शनास येत आहे आणि हे आम्ही लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देणार आहोत। कारण शासनाच्या नियमाप्रमाणे दंड जेव्हा आकारला जातो त्या दंडाच्यावर अपील सादर करताना त्याची 25% रक्कम ही त्वरित भरल्यानंतरच त्याचं अपील हे एक्सेप्ट केलं जातं, परंतु इथे कुठलंही दंडाची रक्कम न भरता इथे अपील चालवली जात आहे। या भागात 3 अधिकृत सिलिका मायनिंग बरोबर 50 ते 60 अनधिकृत सिलिका मायनिंग राजरोसपणे सुरूच आहेत। असं असूनही याबाबत कोणीही ब्र उच्चारायला तयार नाही। एरवी टाहो पोडून ओरडणारे नेते निसर्ग ओरबडला जात असताना गप्प का असा प्रश्न निर्माण होतोय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिलेत, मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमानण्या इतपत या अधिकाऱ्यांची मजल गेली आहे। या जिल्ह्यातील मोठा पुढारी आणि बडे अधिकारी सामील असल्याशिवाय या वाळू माफियांची एवढी हिंमत होऊच शकत नसल्याचं अतुल रावराणे सांगतात आणि त्यात तथ्यच आहे। अतुल रावराणे यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करत भारतीय दंडविधानाच्या अनेक कलमांचा आधार घेत कारवाईची मागणी केली आहे। यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक अधिनियम 1999चं कलम 24 सारखं महत्वाचं कलम सुद्धा आहे। यात पुढच्या 5-6 दिवसात त्यांच्याकडनं काय कारवाई होते हे आम्ही पाहणार आहोत। कारण खनिकर्म अधिकारी किंवा जे काय आता मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश आल्यानंतर सुद्धा तिथे रोज तहसीलदार आणि प्रांत चक्कर मारतायत, स्वतः जात आहेत, पण एवढं होत असताना सुद्धा संध्याकाळी 6-7 नंतर हे मायनिंग माफिया रात्रभर धुडगूस घालतात आणि रात्रभर तिथून उत्खनन करून नेत आहेत। म्हणजे थोडक्यात काय की यांना शासनाचा किंवा सरकारचा कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही। आणि आता ही जी मायनिंगचा हा जो विषय आहे आणि याची चौकशी, कारण ह्या 1-2 कंपन्या नाहीत, या ज्या रॉयल्टीची पावत्या आहेत, ह्या नकली पावत्यांचा जो हा धुमाकूळ आहे तर हा फार मोठ्या प्रमाणात आहे। जवळजवळ 2 ते 3-4 वर्ष हेच सगळं चालू आहे। 40 शासनाकडे 50 गाड्यांची पण रोजची एंट्री नाही, पण रोजच्या 450 ते 500 गाड्या उत्खनन होऊन जात आहेत। म्हणजे करोडो रुपयाची रोज उलाढाल होते आणि हा पैसा जातो कुठे? तर हे जे सगळं मायनिंगचं हे चालू आहे, उत्खनन चालू आहे किंवा बेकायदेशीर जे काही उत्खनन करतायत किंवा जे चुकीचं चाललंय, हे आज या महाविकास आघाडीतला एक सदस्य म्हणून नजरेस आणून देण्याचं माझं जे कर्तव्य होतं ते मी पूर्ण केलेलं आहे। आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा हा सुशिक्षितांचा जिल्हा आहे। उद्या या जिल्ह्याचं गालबोट लागू नये आणि ह्याची गुन्हेगारांचा जिल्हा म्हणून याची ओळख होऊ नये यासाठी आम्ही सर्व सिंधुदुर्गवासी एकत्र होऊन मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार। कारण हा पर्यटन जिल्हा आहे, इको सेन्सिटिव्ह आहे, आपण सह्याद्रीच्या टोकाला आहोत। आज एन्व्हायरमेंटसाठी पूर्ण जगामध्ये लढाई चालू आहे आणि ह्या असताना ह्या उत्खननामुळे जी शासनाने जी पातळी दिलेली आहे त्याच्या खाली ही 100-150 फूट जात आहेत। म्हणजे त्याच्यामुळे पाण्याचा निचरा किंवा पाण्याची पातळी ही घटत जाणार आहे आणि ह्याचा त्रास हा सर्वसाधारण गरीब शेतकऱ्यांना होणार आहे। इकडे तर आम्ही शेतीसाठी प्रोत्साहन द्यायचं, इथे शेतकऱ्यांचे ते उपासमारी चालले, तिकडे दिल्लीमध्ये शेतकरी उपाशी बसले, 100 दिवसाच्या वरती ते हरताळ करून बसले आणि आणखीन शेतकऱ्यांना किती त्रासात आणायचं। आणि हे मायनिंग माफियांच्या एका सर्वसाधारण 10-20 लोकांसाठी संपूर्ण शेतकरी कुटुंबाला या जिल्ह्याला वेठीस धरणं योग्य आहे का? तर या सर्वांचा आता विचार होणं गरजेचं आहे। पण महसूल खात्याकडनं आता जे हे सगळे पुरावे आम्हाला मिळेल त्याच्यातून वाटत नाही की आम्हाला कुठे न्याय मिळेल, म्हणून मुख्यमंत्र्यांकडे आम्ही SITची मागणी केलेली आहे आणि ते पोलीस डिपार्टमेंटच्या IPS दर्जाच्या ऑफिसरकडनंच ही चौकशी झाली तरच सिंधुदुर्गातल्या आपल्या लोकांना खरा न्याय मिळेल, एवढं मला खात्री आहे। अतुल रावराणे यांनीही आरपारची लढाई लढायचं ठरवलंय। काहीही झालं तरी या मुजोर भ्रष्ट अधिकारी तसेच सिलिका मायनिंग व्यावसायिकांना शिक्षा होईपर्यंत गप्प न बसण्यावर अतुल रावराणे ठाम आहेत। कारवाई न झाल्यास
न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा अतुल रावराणेंनी दिलाय. अतुल रावराणेंचा संघर्ष हा नेहमीच प्रवाहाविरुद्धच असतो आणि जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत या व्याख्येप्रमाणे या सत्याच्या लढाईत विजय मात्र अतुल रावराणेंचाच होईल यात शंकाच नाही. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर कन्नड लोकांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात सावंतवाडीत महाराष्ट्र एकीकरण समिती सिंधुदुर्गच्या वतीनं धरणे आंदोलन छेडण्यात आलं. यावेळी मराठी भाषिकांवर होणारा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. या ठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या कन्नड लोकांच्या पोटावर पाय आणायचा असेल तर त्यांनी असं कृत्य करावं असा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी दिलाय. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेना नेत्या अपर्णा कोठावळे, सुरेश भोगटे, दर्शना बाबर देसाई, राजू धारपवार, अफरोज राजगुरू, अर्षद बेग, इफ्तिकार राजगुरू, उमा वारंग आदी उपस्थित होते. हे ज्यावेळी सीमा भागामध्ये जातात हॉस्पिटलच्या माध्यमातून, तर त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या काही कन्नड संघटनेचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना मारहाण करतात. गाड्याचे नंबर बघतात आणि त्याला मारलं जातं. हे अत्यंत लांछनास्पद आणि निषेधार्ह बाब आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्र एकीकरण समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते सहभागी आहेत, याच्यामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते सहभागी आहेत आणि याच्यामध्ये ज्यांना मराठी भाषेबद्दल अभिमान आहे अशा मराठी भाषिकांचा दृष्टिकोनातून आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. धन्य कार्यक्रम सकाळी 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी कन्नड भाषिकांच्या ज्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालो त्याबद्दल सगळ्यांचे महाराष्ट्र एकीकरण समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं जाहीररित्या आभार मानतो आणि ज्या ज्यावेळी महाराष्ट्रावरती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती कन्नड भाषिकावरून अन्याय होईल त्यावेळी आपण सगळ्यांनी संघटित व्हायचं आहे आणि त्याचा प्रतिकार आपण करायचा आहे. कारण आपण लोकशाही मानतो आणि लोकशाहीच्या माध्यमातून हा लढा आपला सुरू राहणार आहे. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही, कोर्ट जोपर्यंत महाराष्ट्राला न्याय देत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसता कामाने लढा हा लढत राहिला पाहिजे आणि आपण सगळे ह्या महाराष्ट्राचे सैनिक आहोत आणि म्हणून ह्या भावनेतून आपली वाटचाल सुरू ठेवूया. आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल जाहीररित्या धन्यवाद देतो. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी घेऊन येतोय बांधवगड जंगल सफारी. दिनांक 4 ते 7 जून 2021. पहिला दिवस जबलपूर रेल्वे स्थानकात स्वागत. वातानुकूलित वाहनानं बांधवगडला रवाना. रिसॉर्ट मध्ये स्वागत. लंच नंतर ओपन जिप्सी मधून सफारी. संध्याकाळी चहा नाश्ता, रात्री डिनर आणि विश्रांती. दुसरा आणि तिसरा दिवस सकाळी आणि संध्याकाळी सफारी. चौथा दिवस मॉर्निंग सफारी. दुपारी जेवणानंतर भेडघाट आणि धुवाधार धबधब्याकडे प्रयाण. बोटिंगचा आनंद. संध्याकाळी जबलपूर स्टेशनहून परतीचा प्रवास. एकत्रित टूर पॅकेज फक्त 23,500. आजच नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 मार्च. नाव नोंदणीसाठी संपर्क अदिती बाणावलीकर 9763 05 38 66. रब्बी हंगाम सुरू झालाय. चला तर मग वाट कसली बघताय. आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. कॉम्पेअर प्रीती, गोव्यातील प्रसिद्ध संपादक आणि लग्न सोहळा तसेच सामुदायिक कार्यक्रम आणि वेगवेगळे खेळ, वाढदिवस आणि मंडप सजावट, एकमेव डीजे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, त्वरित ऍडव्हान्स बुकिंग साठी संपर्क कॉम्पेअर प्रीती 9226 22 11 10. सिंधुदुर्ग बँक, आपली माणसं आपली बँक. सतीश सावंत अध्यक्ष, सुरेश दळवी उपाध्यक्ष. जिल्हा बँकेत पगार होणाऱ्या नोकरदारांसाठी विशेष योजना सिंधू बँक सॅलरी प्लस योजना. पगार तारण कर्ज, घर कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक एटीएम सेंटर आणि मोबाईल व्हॅन असणारी जिल्ह्यातली एकमेव बँक. सर्व डिजिटल पेमेंट सुविधा सुद्धा उपलब्ध. जलद आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी डाउनलोड करा सिंधुदुर्ग बँक ॲप. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग न्यूरोसर्जरी, मेंदूची दुखापत, मेंदूशी संबंधित सर्व प्रकारचे नोड्यूल्स किंवा रोग, अर्धांगवायू, अपघातामुळे मेंदूला झालेली दुखापत, चक्कर येणं, फिट येणं, हेमिप्लिजिया तसेच पाठीचा आजार या सर्व लक्षणांचं निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कुडाळ. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready.
मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न विकास कामांबाबत आमदार वैभव नाईक यांनी चाकरमान्यांची घेतलेली बैठक अभिमानास्पद आहे. गावातील ग्रामस्थ काम करतात, मात्र आमदारांनी आम्हाला पण विश्वासात घेतलं हे कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया मुंबई स्थित चाकरमान्यांनी व्यक्त केल्या आहेत. मुंबईत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांची बैठक शिवसेना भवन इथं आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कुडाळ मालवण मतदारसंघात असणाऱ्या गावातील विविध विकास कामांसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. 150 ते 200 चाकरमान्यांनी उपस्थित राहून आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या गावातील विकास कामांसंदर्भात सकारात्मकता दर्शवली. मुंबईत वास्तव्यास असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघातील चाकरमान्यांच्या विकासात्मक संकल्पना, गावातील विकास कामं मार्गी लावण्याच्या दृष्टीनं ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी प्रत्येकाशी चर्चा करून गावातील विकास कामं जाणून घेत विकास कामांची निवेदनं स्वीकारून ती कामं पूर्ण करण्याची ग्वाही दिली. तर 2 महिन्यांनी अशा प्रकारची बैठक लावावी अशी मागणी यावेळी उपस्थित चाकरमान्यांनी केली. चाकरमान्यांची मागणी मान्य करत दर 2 महिन्यांनी बैठक घेणार असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलंय. चाकरमान्यांसाठी वेळ देऊन त्यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेणारे आमदार नाईक हे एकमेव आमदार असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित चाकरमान्यांनी व्यक्त केली आहे. आमदार साहेबांनी हा जो उपक्रम चालू केला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे आणि याच्यामुळे लोकांना त्यांना कॉन्टॅक्ट करणं किंवा त्यांना आपल्या काही गरजा किंवा आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या त्यांच्यासमोर ठेवणं फार सोपंच आहे. असाच कार्यक्रम जरी वर्षातनं 2 ते 3 वेळा झाला तरी अधिक चांगलं होईल. म्हणजे आपल्या ज्या योजना आहेत त्यांचा पाठपुरावा त्यांच्या थ्रू आपल्याला करता येईल. वैभवजी नाईक आणि मुंबईत येऊन मुंबईवासियांना त्यांच्या ज्या समस्या ज्या असतात त्यांचं निवारण त्यांना तिथे जावं लागतं. कोविडच्या वर्षभर जाता आलं नाही तर काही नाही. स्वतः आमदार इथे मुंबईला येऊन त्यांनी त्यांचे सगळे प्रस्ताव त्यांचे जे काय आहेत ते ऐकून घेतले आणि ते पूर्ण करण्याची त्यांना ग्वाही दिलेली आहे. आणि असेच कार्यक्रम दर महिन्यामध्ये ते घेणार आहेत जेणेकरून लोकांना कुठे इकडे जाण्याची गरज नाही. झाली वैभव नाईक आमचे शिवसेना जिल्ह्याचे आमदार आणि जिल्हा प्रमुख यांनी खूप सक्रमक निवडून चर्चा केली. कारण गावचा विकास हा प्रथम झाला पाहिजे आणि गावचे काही रोड आहे, मशानभूमी आहे आणि काही लोकांना काही प्रॉब्लेम आहे ते त्यांनी जाणून घेतले आणि त्यांनी त्याच्यावर कसा तोडगा काढायचा लवकरात लवकर त्यांनी तो सर्व बसलेली जी मंडळी आहे त्यांना ती सगळ्यांना सूचना दिल्या आणि एक चांगलं त्यांना मार्गदर्शन केलं. तेव्हा आम्ही वैभव नाईकांचं आम्ही मुंबईच्या चाकरमान्यांचं हार्दिक स्वागत करतो त्यांचं आणि सगळ्यांकडून त्यांचं मी अभिनंदन करतो. आज माननीय कुडाळ मालवण मतदारसंघातले आपले श्री वैभव नाईक आज यांनी आपला चाकरमानी उपक्रम जो राबवला त्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहे. कारण अशा प्रकारचा उपक्रम आजपर्यंत आमच्या ऐकवात नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक म्हणजे चाकरमान्यांना एक मोठासा दिलासा दिला की जेणेकरून गाव म्हणजे अजून सगळ्या गावाच्या बाबतीत गोष्टी घडत होत्या. पण आता कसं त्यांना सुद्धा धरून आम्हाला काहीतरी एक मार्ग मिळतो. नाहीतर गावच्या लोकांचा वापर हा नेहमी मुंबईच्या लोकांचा वापर हा नेहमी या वेगळ्या कारणासाठी होत असतो, गावाने करत असतात. पण यावेळेला आम्हाला आता आशा दिसली की जेणेकरून आम्हाला पण कुठेतरी सोर्स मिळेल की जेणेकरून मुंबईकडे लांब वळणार नाही, तो आपल्या गावाकडे परत ओढला जाईल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी नगराध्यक्ष झाल्यापासून त्यांना मिळालेली 2,50,000 नगराध्यक्ष मानधन रक्कम श्रीदेव भैरव मंदिर जीर्णोद्धारासाठी दिली आहे. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या पार्श्वभूमीवर ओंकार तेली यांनी सिंधुदुर्ग लाईव्हकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर मी भरघोस मताने विजयी झाल्यानंतर ज्या प्रभागातून निवडून आलो त्या प्रभागातील आमचं श्रीदेव भैरव जोगेश्वरीचं मंदिर याचा जीर्णोद्धार करण्याचं गेले अनेक वर्ष काम आमचे सर्व मित्रमंडळी करत होते. आणि हे करत असताना मी नगरसेवक झाल्यानंतर याच श्रीदेव भैरव जोगेश्वरीच्या कृपेने नगराध्यक्षपदापर्यंत पोचलो. आणि नगराध्यक्षपदावर मी पोचल्यानंतर 1 महिन्यातच श्रीदेव कुडाळेश्वर आणि श्रीदेव भैरव जोगेश्वरीच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्षपदाचं मानधन माझं 15,000 रुपये झालं. आणि मी आतापर्यंतच्या माझं जे सगळं मानधन जमा झालं होतं
ते मी माझ्या श्री भैरव जोगेश्वरी मंदिराला काल अर्पण केलेलं आहे असं मी त्या आमच्या सगळ्या विश्वस्तांना सांगितलेलं आहे आणि येत्या 1-2 दिवसात मी तसा चेक देवस्थानला देणार आहे. त्याचप्रमाणे कोविड काळात याच मानधनापैकी मुख्यमंत्री केअर सेंटरला 15,000 रुपये आणि PM केअर सेंटरला 15,000 रुपये देऊन कोविडसाठी मदत केलेली होती. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडला. आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी नगर परिषदेत केक कापून साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष संजू परब यांनी केक कापत आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रुग्णांना फळ वाटप, गरजूंना धान्य वाटप आदी उपक्रम नगराध्यक्ष संजू परब यांनी राबवले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आलं. तर भाजप शहर मंडल उपाध्यक्ष माजी नगरसेवक गुरुदास मटकर यांनीही विविध सामाजिक उपक्रम राबवले. कोरोना काळात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या पोलिसांना गुरुदास मटकर यांच्या माध्यमातून N95 मास्कचं वाटप करण्यात आलं. 100हून अधिक मास्क पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केले. यावेळी अण्णासाहेब बाबर, स्वाती यादव, पोलीस श्री कविटकर, श्री पाटील, श्री देसाई, श्री लोंडे आदी पोलीस बांधव उपस्थित होते. मालवणातही विविध सामाजिक उपक्रम राबवून भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना बिस्किटं वाटप केली. सध्या सर्वत्र ज्येष्ठ नागरिकांना कोविड लस देण्यात येते. ही लस घेण्यासाठी ग्रामस्थांची जवळच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी होते. आचरा प्राथमिक केंद्रात लस घेण्यासाठी ग्रामस्थांनी रांग लावली होती. माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी कोविड लस घेण्यास प्रतीक्षेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बिस्किटांचं वाटप केलं. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, महेश मांजरेकर, दीपक सुर्वे, उपसरपंच महेश वरक, दत्ता वराडकर, चंदू सावंत, शक्ती केंद्र प्रमुख देवेंद्र हडकर आदी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी. नववर्षानिमित्त खास ऑफर. कॅथोलिक शॉर्ट टर्म डिपॉझिट मुदत 365 दिवस, व्याजदर 9.60%. त्वरा करा मर्यादित कालावधीसाठी. संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 023 63 27 38 90, सावंतवाडी 023 63 27 38 89, वेंगुर्ला 023 66 26 29 53, शिरोडा 023 66 22 74 39, मालवण 023 65 25 27 82, कणकवली 023 67 23 39 22, कुडाळ 023 65 22 15 59.
लागली, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं MHLचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितका जाकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं MNGL गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. MNGLचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग दंतचिकित्सा, डिजिटल एक्सरे सेवा, दात आणि दाढा काढणे, दाताच्या रंगांचे कृत्रिम दात बसवणे, रूट कॅनॉल ट्रीटमेंटने दात बसवणे, दात साफ करणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, पूर्णता किंवा अंशता कवळी बसवणे, दातांमध्ये चांदी किंवा दातांच्या रंगाचे सिमेंट भरणे, लहान मुलांच्या दातांवर उपचार, हिरड्यांच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेद्वारे अक्कलदाढ काढणे, हिरड्या आणि जबड्यांमधील गाठी शस्त्रक्रियेद्वारे काढणे, स्क्रूच्या आधारे कृत्रिम दात बसवणे, जबड्याचे तुटलेले हाड शस्त्रक्रियेद्वारे जोडणे. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, कुडाळ, पडवे. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सामाजिक उपक्रम राबवत नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या फायर ब्रँड नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी नगर परिषदेत केक कापून साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष संजू परब यांनी केक कापत आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग, उदय नाईक, दीपाली भालेकर, महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर, बंटी पुरोहित, दिलीप भालेकर, माजी सभापती रवींद्र मडगावकर, परीक्षित मांजरेकर, महेश पांचाळ, केतन आजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णांना फळ वाटप, गरजूंना धान्य वाटप आदी उपक्रम नगराध्यक्ष संजू परब यांनी राबवले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आलं. आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, राजू बेग, नगरसेविका दीपाली भालेकर, उत्कर्ष सासुलकर, बंटी पुरोहित, हेमंत बांदेकर, केतन आजगावकर, सत्ता बांदेकर, विनोद सावंत आदी पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि आमचे आवडते नेते सन्माननीय निलेश राणे साहेब यांचा वाढदिवस सावंतवाडी शहरातर्फे नगराध्यक्ष म्हणून त्यांना वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य त्यांना पाटेकरांनी देव ही पाटेकरची प्रार्थना.
एका सुंदर व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आज आम्ही केक कापून फळ वाटप करून धान्य वाटप मांस वाटप अशा विविध पद्धतीने सामाजिक कार्य करून आज त्यांचा आम्ही वाढदिवस साजरा करत आहोत. त्यांनी जी कामं केलेली आहेत ती अतुलनीय आहेत. खासदार असताना त्यांनी जे कोकणासाठी जे प्रश्न मांडले त्याची प्रचिती आज येते. ती कामं आज पूर्णत्वास येत आहेत. असं एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांना आज पुरा महाराष्ट्र ओळखतो. सडेतट बोलणं कुठच्या गोष्टीचे एकदा उतरले तर शेवटपर्यंत त्याचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत त्या विषयाला धरून ठेवून हा त्यांचा स्वभाव. कधी आजपर्यंत कार्यकर्त्यावर कायम ते गळ्यात हात घालून राहिलेत. कार्यकर्त्याला मायाने जवळ केलं असा या नेत्याचा आज वाढदिवस. त्यांना परत एकदा सावंतवाडी शहरातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो. यातील लोकप्रिय नेते माजी खासदार निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सावंतवाडी शहरातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच पुढील भविष्यास त्यांना पुढील वाटचाल त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सावंतवाडी शहरातर्फे आज विविध कार्यक्रम आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त साजरे करतो. सावंतवाडी शहर भाजपातर्फे मी माननीय निलेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे. निलेश साहेब हे एक दिलदार व्यक्तिमत्व, सडेतट उत्तर देणारं व्यक्तिमत्व आणि प्रत्येक काम हे आपल्या काम असं हे समजून प्रत्येक कामात ते तडीपार नेणारे एक सुंदर व्यक्तिमत्व आणि प्रत्येक कार्यकर्त्याशी एक जवळचे संबंध ठेवून प्रत्येक कार्यकर्ता हा आपला घरचा कार्यकर्ता आहे अशा प्रकारचा स्वभाव असणारे आमचे निलेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या पुन्हा सावंतवाडी भाजपातर्फे मी शुभेच्छा देतो. राणे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाला मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगलं दीर्घ आयुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो आणि ते आमचे माजी खासदार नसून खासदारच आहे असे आज आम्ही त्यांना मानतो आणि त्यांच्या हातून चांगलं यापुढे कार्य हो. आमचे आदरणीय नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव माजी खासदार आदरणीय निलेशजी राणे साहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही सावंतवाडी शहरात वेगवेगळे उपक्रम राबवत असताना निलेशजी राणे हे सर्वसामान्य कार्य करताना जवळ घेऊन एकदम आदराने त्यांच्याशी बोलतात. प्रत्येक कार्यकर्त्यांना ते अगदीने विचारतात. हा त्यांचा स्वभाव गुणामुळेच ते सर्वात लोकप्रिय असे आमचे खासदार होते आणि मी आज आजच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून चांगलं असं कार्य घडत राहून ते पुन्हा या आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार होत अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. सन्माननीय निलेश राणे साहेब यांचा आज वाढदिवस. प्रतिवर्षीप्रमाणे आम्ही आज फळ वाटपाचा कार्यक्रम ते हॉस्पिटलमध्ये घेत आहोत. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना. राणे यांचा आज वाढदिवस साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी गावागावातली झालेला आहे. आम्ही आज इथे फळ वाटप करत आहोत हॉस्पिटलमध्ये. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांचं उदंड आयुष्य लाभो आणि भरभराटीचं जा. हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा अतिशय उत्साहाचा दिवस. आमचे आदरणीय नेते महाराष्ट्र भाजप प्रदेशचे सचिव माजी खासदार निलेशजी राणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचा अगदी म्हणजे आपल्या घरातला माणूस असल्याप्रमाणे ते वागतात आणि अशा ह्या माझ्या नेत्यांना उत्तम दीर्घायुष्य लाभो अशी पाटेकर उपक्रमांनी प्रार्थना. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीणभाई भोसले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी प्रवीणभाईंना वंदन करत आशीर्वाद घेतले. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त माजी राज्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीण भोसले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. खासदार विनायक राऊत यांनी प्रवीणभाईंना वंदन करत आशीर्वाद घेतले तर प्रवीणभाईंनी खासदारांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत आशीर्वाद दिला. यावेळी राष्ट्रवादीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक तळवी, खासदार कन्या रुची राऊत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, मनोज वाघमोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years
and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त SSPM हॉस्पिटलमध्ये मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला तुफान प्रतिसाद मिळाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 1000 रुग्णांनी यात सहभाग घेतला। SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडलं। SSPM मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटलचे उपाध्यक्ष भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यात अस्थिरोग, जनरल मेडिसिन, कर्करोग आणि नेत्रविकार OPD स्तरावरील मोफत तपासणी करण्यात आली। या शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ञ डॉक्टर RS कुलकर्णी, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर शैलेश शेवाळे, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अजय कुमार अल्लमवार, न्यूरोसर्जन डॉक्टर आविष्कार कडव या सर्व तज्ञ डॉक्टरांनी आरोग्य सेवा दिल्या। त्याचबरोबर अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी आणि चष्म्यांचं वाटप करण्यात आलं। या शिबिराचा नेत्रविकार विभागात 326, कार्डियाक आणि मेडिसिन विभागात 328, अस्थिरोग विभागात 213, सर्जिकलसाठी 57, न्यूरो विभागात 34 अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1000 रुग्णांनी लाभ घेतला। यामध्येही हाकी रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत योजनेच्या मान्यतेनुसार सर्व अटी शर्तींप्रमाणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत। तसेच जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला असून येथील दर्जेदार आरोग्य सेवांचं कौतुक केलंय। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल। सिलिका मायनिंग प्रकरणी अतुल रावराणेंची आरपारची लढाई। गावच्या प्रश्नासाठी चाकरमान्यांची बैठक, आमदार वैभव नाईकांचा पुढाकार, ग्रामस्थांनीही केलं कौतुक। आणि तब्बल 2.5 लाख मानधन मंदिर जीर्णोद्धारासाठी, नगराध्यक्ष ओंकार तेलींचं आदर्शवत काम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल। स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण मॅथ्स ट्युशन पिरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीही उपलब्ध। CBSE बोर्डाशी संलग्न प्रशालय। संपर्कासाठी क्रमांक 9545 520604। आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह। धन्यवाद। डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात। डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा। अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्सफार सादर करत आहे। ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये। मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध। इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस। मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये। मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध। शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रियल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध। डॉइट्सफार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085। प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव। प्रवेश प्रवेश प्रवेश
प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना विशेष सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97 630 72 417, डॉक्टर महेश साटम 94 211 46 337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94 216 37 803, प्राध्यापक सुयोग सावंत 94 20 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग अस्थिरोग, अस्थिव्यंग, हाडमोड, सांधा सरकणे इत्यादी अस्थिरोग संदर्भीय सर्व निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. हिप रिप्लेसमेंट, अंशता आणि पूर्णतः गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांसारख्या अनेक अत्याधुनिक उपचार पद्धती आणि शस्त्रक्रिया उपलब्ध. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कुडाळ.